विद्यार्थ्यांना नमस्कार. लास्ट लेक्चरला आपण 7th स्टँडर्ड मॅथ्समधील पेरिमीटर अँड एरिया हा भाग स्टार्ट केला होता. आज त्याची प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला पेरिमीटर म्हणजे काय हे थोडंसं समजलं असेल. या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी तुम्हाला पेरिमीटर म्हणजे काय मी सांगितलेलं होतं. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला होता. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला होता 2 इन ब्रॅकेट ln प्लस ग्रेड असा त्याचा फॉर्म्युला होता. किंवा हा फॉर्म्युला लक्षात नसेल तर मी तुम्हाला सांगितलंय कुठल्याही डायग्रामचा पेरिमीटर म्हणजे त्याच्या सर्व बाजूंची बेरीज. मग आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर सुद्धा आपण घेतला होता 4 इंटू साईड किंवा त्या साईडची 4 वेळा केलेली बेरीज. ओके, हा सगळा भाग झाल्यानंतर आज आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 44. प्रॅक्टिस सेट 44 आपण स्टार्ट करू. व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला पेरिमीटर म्हणजे काय हे व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. कुठलाही डायग्राम असू दे, कुठल्याही डायग्रामचा जेव्हा आपण पेरिमीटर काढतो म्हणजे उदाहरणार्थ कुठली डायग्राम तुम्हाला अशी एखादी डायग्राम दिली सपोज आणि या डायग्रामचा जर मला पेरिमीटर काढायचं असेल तर मी काय करणार पाहिजे. सपोज तुला 6 सेंटीमीटर असेल किंवा 6 मीटर असेल, 7 मीटर, 8 मीटर, 5 मीटर अँड 4 मीटर असा एखादा पेंटागॉन असेल आणि याचं जर मला पेरिमीटर शोधायचं असेल तर मी काय करणार, सर्व बाजूंची बेरीज करणार. म्हणजे पेरिमीटर इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्स असं मी लिहिणार. सम ऑफ ऑल साइड्स म्हणजे काय, 6 प्लस 7 प्लस 8 प्लस 5 प्लस 4 सगळ्यांची जर बेरीज केली तर बेरीज आपल्याला किती येते आपण बघू. बघा 6 प्लस 7 that is 13 plus 8 21 plus 9 that is 30 मीटर. पेरिमीटर ही एक लेंथ आहे म्हणून आपण 30 मीटर असं बोलतो. आता या सगळ्यांचा यूज करून आपण स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 44. व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 44 आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे, बघा प्रॅक्टिस सेट 44. Practice set 44. Question number 1. If the length and the breadth of rectangle are double, the question is समजावून घ्या. If length and breadth of rectangle are डबल, हा महत्वाचा शब्द आहे डबल. इफ लेंथ अँड द ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आर डबल, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द होल rectangle will that of new rectangle B. बघा क्वेश्चन्स तुम्हाला कळायला पाहिजे. क्वेश्चन कळाला तुम्हाला उत्तर सोडवता येणार आहे सगळ्यांना. इफ द लेंथ अँड द ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आर डबल, एखादा रेक्टँगल आहे त्याची लेंथ आणि ब्रेड दोन्ही डबल केली. Then how many times the perimeter of old rectangle will be that of new rectangle. तर तो जो ओल्ड रेक्टँगल असेल त्याचा पेरिमीटर आणि न्यू रेक्टँगलचा पेरिमीटर यांच्यात काय डिफरन्स झालेला असेल तो आपल्याला शोधायचा. गणित कळत नसेल तर तुम्हाला डायग्राम मध्ये सांगतो. मी नेहमी तुम्हाला सांगतो की एखादं इक्वेशन गणित एखादं नाही समजलं तर डायग्राम काढायची आणि सोडवायला सुरुवात करायची. सोडवायला बघा मी सपोज असा एक रेक्टँगल काढतोय, छोटासा एक रेक्टँगल काढला आहे. तुम्हाला लगेच समजेल काय करतोय. असा एक रेक्टँगल काढतोय, असा विचार करतोय की सपोज या रेक्टँगलची लेंथ ही 4 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आणि त्याची जी ब्रेड्थ आहे ती सपोज 3 सेंटीमीटर आहे. असं उदाहरणार्थ मी घेतो. जर याची लेंथ 4 सेंटीमीटर असेल तर याचा अर्थ ही लेंथ सुद्धा किती असणार, 4 सेंटीमीटर असणार. ब्रेड्थ जर 3 मीटर असेल
तर ब्रेड सुद्धा 3 मीटरच असणार, कारण अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात रेक्टँगल. आता त्यांनी काय सांगितलं, लेंथ अँड ब्रेड ऑफ रेक्टँगल इज डबल. लेंथ आणि ब्रेड डबल करायला सांगितले. मग लेंथ जर डबल केली तर त्याची लेंथ आपल्याला मिळणार आहे, लेंथ अँड ब्रेड बोथ आर डबल, दोन्ही आपल्याला डबल करायचे. मग लेंथ डबल केली तर लेंथ होणार आहे 8 सेंटीमीटर. बघा 4 सेंटीमीटर होती, डबल करायला सांगितले लेंथ, ती काय होईल 8 सेंटीमीटर होईल. ब्रेड 3 सेंटीमीटर होती, ती सुद्धा डबल करायला सांगितली, ती होईल 6 सेंटीमीटर. ओके, हा असणार आहे 8 सेंटीमीटर, हा असणार आहे 6 सेंटीमीटर. आता प्रश्न असा, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल विल बी दॅट ऑफ न्यू रेक्टँगल. मग आता मी याचा पेरिमीटर शोधणार, ओल्ड रेक्टँगलचा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. बघा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्स, सर्व बाजूंची बेरीज, किंवा 2 into लेंथ प्लस 2 into ब्रेड. मी सरळ सरळ सम ऑफ ऑल साइड्स करणार, 4 plus 4 plus 3 plus 3 that is 8 plus 6. याचा पेरिमीटर आलाय 14 सेंटीमीटर. बघा पेरिमीटर मी शोधला, तो मला मिळालाय 14 सेंटीमीटर. मी हा जो नवीन रेक्टँगल आहे याचा पेरिमीटर शोधतोय. पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल that is equal to 8 plus 8, 8 plus 8, 8 plus 8, 6 plus 6. Sum of all sides, सर्व बाजूंची बेरीज. किंवा तुम्ही असं जरी सोडवलं 2 in bracket length plus breadth तरी चालेल. म्हणजे 2 in bracket फॉर्म्युला त्याचा 8 plus 6 इथे येणार 20 14 that is 28 येईल. आणि असं जरी सोडवलं तरी सुद्धा किती येते बघा, 8 plus 8 16 plus 12, 16 plus 12 येते बघा 28. म्हणजे असं जरी सोडवलं तरी 28 सेंटीमीटर येतोय, फॉर्म्युलाने केला तरी 20. प्रश्न असा होता बघा, what is the difference between their perimeter if length and the breadth are double. इथे 14 सेंटीमीटर या ओल्ड रेक्टँगलचा पेरिमीटर आहे आणि न्यू रेक्टँगलचा पेरिमीटर आहे 28. म्हणजे जर आपण लेंथ 4 सेंटीमीटरची 8 सेंटीमीटर केली, ब्रेड 3 ची 6 केली, डबल केली, तर त्याचा पेरिमीटर सुद्धा डबल होतोय. म्हणजे मी इकडे असं लिहिणार बघा, व्यवस्थित लक्ष द्या. पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल is equal to 2 into पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. याचा अर्थ पेरिमीटर काय होतोय, डबल होतोय, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पेरिमीटर विल बी डबल, म्हणजे 2 टाइम्स ने वाढतोय. जर तुम्ही लेंथ 4 ची 8 केली, ब्रेड 3 ची 6 केली, तर पेरिमीटर जर 14 येत असेल तर तो 28 येणार आहे, डबल होतोय. जर आपण पेरिमीटर डबल लेंथ डबल केली, ब्रेड डबल केली, तर पेरिमीटर सुद्धा डबल होतोय. आणि हे गणित तुम्हाला कळालं असेल. इथे क्वेश्चन नंबर 2 कडे, क्वेश्चन नंबर 2 सुद्धा तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजला पाहिजे. व्यवस्थित समजा घ्या क्वेश्चन नंबर 2. चला बघा, सेम टाइपचाच क्वेश्चन आहे. इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, इफ the side of square is tripled, how many times the perimeter of the square will be? How many times the perimeter of new square of the first square will that of the new square, बघा प्रश्न पुन्हा एकदा सेम आहे. मी आता जास्त वेळ घालवणार नाहीये, सरळ सरळ डायग्राम काढणार. तुम्हाला सांगितले प्रश्न नाही समजला की डायग्राम काढायचा. इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल, याचा अर्थ मला काय करावं लागेल, एक स्क्वेअर काढावा लागेल. तुमच्या मनाने किती लेंथ असणार एक स्क्वेअर काढा.
सपोज मी असा एक स्क्वेअर काढतो. स्क्वेअर म्हणजे काय? ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ईच अँगल इज 90 डिग्री, दॅट इज कॉल्ड ॲज द स्क्वेअर. मी असा एक इथे स्क्वेअर काढलाय बघा. या स्क्वेअर मध्ये सपोज याची वन साइड 4 सेंटीमीटर असेल. एक बाजू द लेंथ ऑफ वन साइड इज 4 सेंटीमीटर, देन द लेंथ ऑफ ऑल 4 साइड्स और रिमेनिंग साइड्स आर आल्सो 4 सेंटीमीटर. ठीक आहे. याला मी नाव देतो ABCD. ठीक आहे. आता बघा या एक स्क्वेअर म्हणजे मनाने एक स्क्वेअर मी घेतला, त्याची एक साइड 4 सेंटीमीटर होती, सर्व बाजू 4 सेंटीमीटर आल्या. इकडे मी लिहिणार आहे पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. हा जो फर्स्ट स्क्वेअर आहे याचा मी पेरिमीटर शोधतोय. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल साइड्स किंवा 4 इंटू साइड किंवा सर्व बाजूंची बेरीज 4 इंटू 4 दॅट मीन्स 16 सेंटीमीटर. लेंथ आहे सेंटीमीटर. 16 सेंटीमीटर इज द पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर मी इथे काढतोय. आता त्याची जी लेंथ आहे ती काय करायला सांगितली आहे? इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल, याचा अर्थ ट्रिपल करायला सांगितले, 3 पट वाढवायला सांगितले. म्हणजे समजा तो स्क्वेअर असा असेल बघा, तो स्क्वेअर जर असा मी काढला इथे, तर याची जी साइड असेल ती एक साइड इथे 4 होती, त्याचे ट्रिपल करायला सांगितले. म्हणजे 4 टू 12 सेंटीमीटर होणार त्याची साइड. इफ साइड इज ट्रिपल म्हणजे 4 इंटू 3 टाइम्स 4 दॅट इज 12 सेंटीमीटर होईल. एक बाजू इथे 4 घेतली, 3 पट वाढवायचे. ट्रिपल म्हणजे 3 पट म्हणजे 4 इंटू 3 12 सेंटीमीटर. आता ही साइड 12 सेंटीमीटर झाली, ही साइड 12 सेंटीमीटर झाली. मला जर पेरिमीटर मी शोधला, पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर is equal to 4 into side, that means 4 into 12, 4 3 48 सेंटीमीटर. बघा याचा पेरिमीटर 16 येतोय, याचा पेरिमीटर 48 येते. याचा अर्थ किती टाइम्स ने वाढलाय तो पेरिमीटर. therefore पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर is equals to 48 आला की नाही न्यू स्क्वेअर. 48 ला मी कसं लिहू शकतो? 3 into 16 असं लिहू शकतो. आणि 16 हा त्या ओल्ड स्क्वेअरचा पेरिमीटर म्हणजे 3 into पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर. याचा अर्थ किती पटने वाढलाय तो? 3 टाइम्सने वाढलाय. म्हणजे तो सुद्धा जर आपण याची साइड 3 पटाने वाढवली, ट्रिपल केली, तर पेरिमीटर सुद्धा 3 टाइम्सनेच वाढतोय. जर साइड आपण 3 टाइम्सने वाढवली, 4 मध्ये 3 ने मल्टिप्लाय केली, तर पेरिमीटर सुद्धा 3 टाइम्सने वाढतोय. ओके. म्हणजे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे. मी अजून एक सोपा क्वेश्चन घेणार आहे, एकदम सोपा क्वेश्चन घेऊन आपण स्टॉप करू. चला बघा, ठिकाणी तर समजा पुन्हा व्हिडिओ पाहून घ्या आणि व्हिडिओ पाहून तुम्ही सगळे गणित व्यवस्थित समजावून घ्यायचे. सगळ्यांनी वहीमध्ये लिहून काढायचे. मी रोज तुम्हाला सांगतो सगळे गणित तुमच्या वहीमध्ये लिहिलेली पाहिजे. ठीक आहे. एक सोपा क्वेश्चन घेऊ आणि मग आपण स्टॉप करू. चला बघा, इन द गिवन डायग्राम अलॉंग साइड ऑफ द प्लेग्राउंड इट शोज द लेंथ ऑफ साइड्स, फाइंड द पेरिमीटर ऑफ दॅट प्लेग्राउंड. एक प्लेग्राउंड दिलंय तुम्हाला, असं एक प्लेग्राउंड दिलंय बघा. या प्लेग्राउंडचे साइड्स तुम्हाला दिलेल्या आहेत. व्यवस्थित बघून घ्या. डायग्राम सर सुटी आहे, तुम्हाला समजणार आहे सगळ्यांना. बघा अशी एक डायग्राम त्यांनी दिली आहे. हा एक प्लेग्राउंड आहे आणि या प्लेग्राउंड मध्ये साइड्स काय काय दिल्या त्या बघा. इथे दिले 5 सेंटीमीटर, सॉरी 5 मीटर, इकडे दिले 15 मीटर, इथे दिलाय 15 मीटर आणि हा आहे 10 मीटर. ओके. आपल्याला शोधायचे व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ दॅट प्लेग्राउंड. मग पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड इथे असेल बघा. पेरिमीटर ऑफ दॅट प्लेग्राउंड is equals to perimeter of that playground is equals to
सम ऑफ ऑल साइड्स, सर्व बाजूंची बेरीज. आता बघा, सर्व बाजूंची बेरीज करण्यासाठी मला इथे थोडंसं इथे ड्रॉ करावं लागेल. म्हणजे ही साइड किती आहे हे मला शोधावं लागेल. त्यानंतर इथे मी डायग्राम अशी ड्रॉ करणार. हा जर 10 असेल तर हा इथला भाग जो आहे हा 10 मीटर येईल. हा 10 असेल एवढा भाग, तर त्याच्या बरोबर स्ट्रेटचा हा जो भाग आहे ना हा 10 येईल. हा 5 असेल तर हा 5 मीटर येईल. हा एवढा भाग 5 आहे, लक्षात घ्या. एवढा हा 15 आहे. आता राहिलेला किती असेल तो मला शोधायचा आहे. इकडे हा 15 आहे, एवढा एवढी लेंथ 15 आहे ही. तर त्याच्या अपोजिट ही जी लेंथ असेल ही सुद्धा 15 मीटर असेल. आणि ही एवढी लेंथ 15 असेल तर ही इकडची सुद्धा लेंथ असेल 15 मीटर. आणि आता आपल्याला शोधायचा आहे त्याचा पेरिमीटर, म्हणजे सम ऑफ ऑल साइड्स. म्हणजे मला हा 10 प्लस इकडचा हा 5 प्लस हा 15 प्लस इकडे आल्यानंतर इथली लेंथ आहे 5 प्लस इकडे वरती गेलो मी 15 प्लस इथे आलो आपण इकडे हा 10 प्लस हा एवढा 15 आणि प्लस हा 15. एवढे सगळे मला ऍडिशन करावे लागेल. 10 प्लस हा 5 that is 15 प्लस हे 15 प्लस 5 that is 20. हे इकडे होते 25 प्लस 30. दोघांची ऍडिशन केली तर 35. त्या दोघांची ऍडिशन 35 प्लस 55 अँड दॅट इज 90 मीटर. म्हणजे पेरिमीटर ऑफ दॅट प्लेग्राउंड इज 90 मीटर. अशी काही गणितं आहेत. एक प्रश्न उत्तर राहिला आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. आज आपण स्टॉप करू. सर्व गणितं व्यवस्थित समजावून घ्या, घरी अभ्यास करा. थँक्यू.